कोणतेही ध्येय साध्य करायचं असेल तर त्यासाठी कष्ट, जिद्द आणि मेहनतीची जोड दिली तर ते ध्येय नक्की साध्य होतं. आणि याच कष्टाच्या, जिद्दीच्या जोरावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील सीमा नावकर हिने नुकतीच PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि PSI बनली. आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता. चला तर मग बघूयात. सीमा सुरेश नावकर, मी मूळची छत्रपती संभाजीनगर मधूनच आलेली आहे. माझी आई धुणे भांड्याचे काम करते. माझे वडील वॉचमॅन आहे. माझा भाऊ हा हॉस्पिटलमध्ये काम करतो. मी MA इंग्लिश छत्रपती संभाजीनगर मधूनच केलं, विवेकानंद कॉलेज मधून. आणि नंतर मला माझी परिस्थिती बदलायची होती, त्यामुळे मी विचार केला की काहीतरी असं करिअर निवडावं की ज्यापासून समाजासाठी मी एक प्रेरणा म्हणून निर्माण होईल आणि माझ्यासारख्या मुलींना एक संधी मिळेल. त्यामुळे मला ते करिअर करायचं होतं. त्यामुळे मी निर्णय घेतला की MPSC करण्याचा. पण 10वी झाल्यानंतर मला पुढे शिकायचं होतं, पण प्रश्न हा होता की इतका खर्च लागेल, मग तो येईल कुठून. म्हणून मी निर्णय घेतला की मीही माझ्या आईसारखं धुणे भांडे केले आणि त्याच्यातून माझा खर्च भागला. कारण की आमची परिस्थिती अशी होती की जेव्हा काम करेल तेव्हाच घरचा खर्च भागू शकत होता. म्हणून मी स्वतः जे काम मिळेल ते काम केलं, सर्व प्रकारचे कामं केले. नंतर मी नर्सरी टीचर म्हणूनही जॉब केला. नंतर मला क्लास लावायचा होता, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मम्मी जिथे काम करत होती, संजय सुराणा म्हणून आहे, त्यांनी स्वतः येऊन सरांशी भेटून फीस कमी करून मला तिथे क्लासला म्हणजे जॉईन केलं आणि मी तिथून क्लास सुरू केला. त्या अगोदर मी जिथे ट्युशनला होते त्या ताई प्राजक्ता ऋषी पाठक या ताईकडून मला प्रेरणा मिळाली. कारण त्या एक अपंग असूनही एवढं सगळं ज्ञानदानाचं काम करू शकतात, तर आपल्यामध्ये काय कमी आहे असं मला वाटलं. त्यामुळे मीही हा निर्णय घेतला की मी काहीतरी शासकीय सेवेमध्ये नोकरी करावी. त्यासाठी मी क्लास जॉईन केले आणि 1 वर्ष माझं क्लासमध्ये गेलं. त्यानंतर मी अभ्यास करता करता मला खूप समस्या आल्या. त्यामध्ये मी जिथे काम केलं होतं त्या ज्योतिभाभींनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी पहिले काम करून त्यांच्याकडून पैसे न घेता पुस्तके घ्यायचे. काही वर्ष नर्सरी टीचर म्हणूनही जॉब केला, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे. आणि नंतर त्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मी व्यवस्थित अभ्यास करत गेले. अभ्यास करत असताना मला समस्या तर आल्याच, पण मला मोटिवेशनची जेव्हा गरज वाटली, म्हणजे निगेटिव्हिटी आली, तेव्हा मी त्या ताईंना जाऊन भेटायचे किंवा माझी परिस्थिती माझ्यासाठी खूप मोटिवेशन होतं. त्यानंतर मी माझा पहिला अटेम्प्ट 2019 मध्ये दिला. तेव्हा माझी PSI प्री ही 1 मार्काने गेलेली होती. नंतर कोविडच आला. मग नंतर 2020 ची मी एक्झाम दिली कंबाईनची. त्यामध्ये माझी PSI प्री निघाली, मेन्स निघाली. मी इंटरव्ह्यू पर्यंत गेले, पण फायनल रिझल्ट माझा काही आला नाही. नंतर मी 2021 ची प्री दिली, मेन्स दिली, ग्राउंड दिलं. ग्राउंड हे खूप हार्ड होतं यावेळेस 2021चं. मला लास्ट मध्ये खूप इंजुरी होती, पण ते मी जिथे ग्राउंड केलं होतं रेड्डी सर त्यांनी खूप कव्हर करून घेतला आणि लास्टला मला ती इंजुरी कव्हर होऊन मी आज क्वालिफाय होऊन इथे बसलेली आहे, PSI झाली आहे. तर त्यामुळे यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. मला सांगायचं तर मला सगळ्या मुलींसाठी सांगावं वाटतं की आपल्या परिस्थितीचा बाऊ बनवू नये. सगळ्यांची परिस्थिती काही ना काही हलाखीची असतेच. कुणाला आर्थिक अडचणी असतात, कुणाला घरून अडचणी असतात, कुणाला आजूबाजूच्या अडचणी असतात. तर मग त्या आपल्याला एक मोटिवेशन म्हणून घ्यावं आणि न डगमगता पुढे चालावं. मग आई वडिलांचंही सार्थक झालं असं मला वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे माझ्यासाठी खूप मोठं आहे की मी त्याचं कारण बनले. सर्वांचे धन्यवाद करते आणि माझ्या घरच्यांचे धन्यवाद करते. होतं आम्ही धुणं भांडे करून सने शिकवलं तिला. पैसे नव्हते तरी मी आणून सने शिकवायचे. तिला 12वीला 90% पडले. तिचा सत्कार झाला आमच्यावाला. आणि म्हणजे परिस्थिती अशी होती की खायला पण नव्हतं जास्त भेटायचं. मी महिन्याच्या आधीच पूर्ण पगार आणायचे, तिच्यासाठी लावायचे. मग काही ती करायची, मी करायचे, माझा मुलगा करायचा आणि बाप वॉचमेन करायचा. तिला शिकायचं, तिला इच्छा होती का मी करून दाखवल. आमच्या घरामध्ये तिच्यामुळं खूप आम्हाला असं अभिमान आला. माझ्या पोरीनं फार जिंकलं, खूप अभिमान वाटतो. अतिशय कष्टाने, मेहनतीने सीमा PSI उत्तीर्ण झाली. यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.